नागपूरमध्ये आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। एक आठवडा हे अधिवेशन चालेल। शेतकरी कर्जमाफी, तपोवनामधील वृक्षतोड, C24 तासनं उघड केलेला पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण यावरून हे संपूर्ण वातावरण तापण्याची शक्यता आहे। 7 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनातून वैदर्भीय जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूरमधले देवगिरी या निवासस्थानी आगमन झालेलं आहे। यावेळी राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। तसंच दोघांनी विविध विषयांवर चर्चा केली आहे। विधिमंडळ हिवाळी अधिवेशनामध्ये प्रथमच दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नसणार आहे। याच मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने पाहायला मिळतील। चहापानाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे। तसंच सरकार विरोधकांना घाबरत असल्यानेच पद रिक्त ठेवल्याचा टोलाही लगावलेला आहे। विरोधी पक्ष नेत्यांच्या मागणीवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। सरकार आपापसामधल्या भांडणामध्ये व्यग्र आहे। आम्हाला विरोधी पक्ष नेता म्हणून विचारलं जात नाही, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं इच्छुक उमेदवारांना अर्ज द्यायला सुरुवात केली आहे। 922 इच्छुकांनी अर्ज घेतल्यामुळे आता योग्य उमेदवार निवडण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे। जळगावच्या पारोळामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले बसवण्याची मागणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी केलेली आहे। स्ट्रॉंग रूमच्या आतमध्ये वस्तुस्थिती पाहता यावी यासाठी बाहेर सुद्धा डिस्प्ले बसवावा अशी मागणी त्यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं पाणीपट्टी वसुली सुरू केली आहे। शहरामध्ये अनेकांकडे पाणीपट्टी थकीत असल्यामुळे महापालिकेनं वसुलीसाठी लाईनमनला कामाला लावलेलं आहे। प्रत्येक प्रभागामध्ये पाणी सोडणारे लाईनमन घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत। अहिल्यानगरमध्ये सगर उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। उत्सवामध्ये गवळी समाजानं म्हशींना रंगरंगोटी करून प्रदर्शन भरवलं होतं। चंपाषष्ठीच्या पूर्वसंध्येला हा उत्सव साजरा झाला। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्षपूर्तीनिमित्तानं आज संसदेमध्ये चर्चा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत। आज लोकसभेमध्ये या चर्चेसाठी 10 तासांचा कालावधी असेल, तर उद्या राज्यसभेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या चर्चेला प्रारंभ होणार आहे। या चर्चेच्या माध्यमातून राष्ट्रीय गीतासंदर्भात अनेक महत्त्वाचे आणि अज्ञात पैलू स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे। मेट्रो 2 आणि मेट्रो 7 या मार्गिकांवर रविवारी मेट्रो सेवा विस्कळीत झालेली होती। मेट्रो सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे 2 तास सेवा विस्कळीत झाली। त्यामुळे सुट्टीच्या दिवशी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन कामांची 80 कोटींची बिलं थकीत आहेत। शासनानं 14 डिसेंबरपर्यंत यावर मार्ग न काढल्यास राज्यातील कंत्राटदारांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय। पालघरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ होतोय। या रुग्णालयामधील रुग्णांचा बेड आणि सलाईनवर झुरळांचा वावर आहे। या झुरळांमुळे रुग्ण आणि नातेवाईक त्रासलेले आहेत। ग्रामीण रुग्णालयामध्ये योग्य स्वच्छता राखली जात नसल्यामुळेच झुरळांचा प्रादुर्भाव वाढल्याचा आरोप होतोय। छत्रपती संभाजीनगर शहराची बंगळुरू आणि मुंबईची महत्त्वपूर्ण विमानसेवा 15 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय इंडिगो प्रशासनानं घेतलाय। या निर्णयामुळे साहजिकच नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। इंडिगोच्या सॉफ्टवेअरमधल्या बिघाड आणि क्रू मेंबरची कमतरता यामुळे ही स्थिती उद्भवली आहे। आरबीआयकडे गेल्या वर्षभरात ग्राहकांच्या 13 लाख तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। कर्ज व्यवहार, क्रेडिट कार्डशी संबंधित तक्रारी सर्वाधिक असल्याची माहिती आरबीआयच्या अहवालातून समोर आली आहे। वाशिम हिंगोली मार्गावरील रेल्वे गेटजवळ सुरू असलेले लोअर हाईट सबवेचं काम हे गेल्या 6 महिन्यांपासून ठप्प आहे। उड्डाणपुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा सबवेचं काम थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तसंच हे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। राज्यामध्ये थंडीचा कडाका कायम आहे। किमान तापमानामध्ये घट होत असल्यामुळे अनेक ठिकाणी थंडीचा जोर वाढलाय। पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट वाढली आहे। वर्धा, भंडारा, गोंदिया इथे थंडीच्या लाटेची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचं आवाहन करण्यात आले। उर्वरित राज्यामध्ये गारठा वाढेल अशी शक्यता वर्तवली आहे। धुळे जिल्ह्यातील तापमानात पुन्हा एकदा घट झाली आहे। गेल्या आठवड्याभरापासून तापमानाचा पारा 8 अंश सेल्सिअसच्या खाली आलाय।
या कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. संध्याकाळी 7 वाजल्यापासून तर सकाळी 8 वाजेपर्यंत कडाक्याची थंडी जाणवते. छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. पुढील आठवडाभर किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली जाईल अशी शक्यता आहे. आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये थंडीचा जोर वाढेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. लातूर जिल्ह्यामध्ये थंडी वाढली आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये तापमान 12 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय. त्यामुळे अनेक ठिकाणी शेकोट्या पेटताना दिसत आहेत, तर अनेक जण पहाटेच्या वेळी व्यायामावर लक्ष केंद्रित करतायत. नंदुरबारमधील शहादामध्ये शेतकरी मेळाव्याला राजू शेट्टी उपस्थित होते. कांद्याचे दर वाढत असताना केंद्र सरकारनं आयात निर्यातीच्या धोरणासंदर्भात माकडचेष्टा करू नये असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलेलं आहे. तसंच सरकारच्या माकडचेष्टांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय असाही आरोप त्यांनी केला आहे. भंडाऱ्यामधील आधारभूत धान खरेदी पुन्हा एकदा रखडलेली आहे. 5,000 क्विंटलवर धान खरेदी करणाऱ्या केंद्रांना 15 लाख अमानत रक्कम भरण्याची अट घालण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या अटी काढून लवकरात लवकर धान खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकरी करतायत.